आम्हाला निघायचं 7:30ला होतं, पण भाऊचा फोन 7:30ला आला आणि त्याच्यानंतर आवरायचं चालू केलं आम्ही. आमच्या मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज रविवार आहे ना, आज आम्ही चाललो आहे शनी शिंगणापूरला. आम्ही मित्र सगळेजण मिळून शनी शिंगणापूरला चाललो आहे. जायचं तसं काढत होतं, पण आता आज आम्हाला टाईम भेटला त्यामुळे आज चाललो आहे. मित्रांनो 9:15 झाले आणि आम्ही आता निघालो आहे शनी शिंगणापूरला. 200 मला मी स्वतःला देऊन घेतो आणि भाईयाला पण देतो आणि ब्लॉग झाला देतो. आता जाऊ उद्या, आता उन्हाची टोपी पण घेतली डिक्कीमध्ये. तू भेटला का नाही भाई टोपी? मित्रांनो जाऊ आता. पोलीस नाही करायचे भाऊ. लवकर आलो इथं. किती वाजले आता? जवळपास आता 10 वाजून 15 मिनिटच झाले. उन्हाच्या आत आलो आहे आपण. जाताना ऊन आलो आहे आपल्याला. तर मोफत चप्पल स्टँड आहे, चप्पल वगैरे ठेवत आपण. 29 नंबरची बॅग आहे आपली. लक्षात राहा म्हणून ब्लॉग आहे आतमध्ये असं. अरे एकदम डिझाईन वगैरे. पण पोहोचलो आता इथे स्प्रिंकलर लावली तिथं भाविकांना गरम होणे. हा इथं फुल गर्दी आहे. इथं पण खाली पाणी आहे एकदम. भाविकांना पोळू नाही म्हणून सगळं पाणी साठलेलं आहे खाली इथं. ₹500 एंट्री आहे शनी महाराजांपासून जाण्यासाठी. जे डायरेक्ट बिझनेस आहे इथे. आज तिथं जाण्यासाठी स्पेशल VIP एंट्री ₹500 एक जणाला. आता आम्ही नाही जाऊ शकत. आता आम्ही आलो आहे घंटा मिसळ खाण्यासाठी. बरेच दिवसापासून यायचं चाललो होतं, पण आता आज इकडं शनीश्वराला आलो त्यामुळं आज योग आला आहे. मित्रांनो रात्री काल ॲक्सिडेंट झाले दिसते रात्री. मित्रांनो आता ओमकार दादाकडे आलो आणि खंडू लगेच उत्साहित झालाय. खंडू बघून पाणी चला चला अरे. आणि आता आमची ट्रिप जाणार आहे. आता आम्ही तिकीट काढायला जाणार, पण तुम्हाला आता कुठे जाणार ते नाही सांगणार. ते तुम्हाला डायरेक्ट व्लॉग मध्ये कळून जाईल. ज्या दिवशी जायचं त्या दिवशी. खंडू पण आलाय घरात हमारे साथ साथ. आनंद जा पाहुणे आल्यावरती त्याला आनंद. खंडू माझा खंडू. घरी यायचं ना आमच्या तेव्हा खंडूला बघून इतकं वाढायचं मोठ्याने, पण आता हुशार झाला. आता ओरडत नाही खंडूला बघून. होय पहिले कसं वाढायचा? पहिले डायरेक्ट दुसऱ्या गच्चीवर पळून बडीचे. हडो छू साव्याला मला परत मला लवकर पप्पी नको देऊ. सेकंड हँड दिला खंडू हुशार. ओ किडा 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 बघाय शर्टवर किडा आहे. व्हिडिओ कर चल रे. बस खाली चल बघतोय खाल्लं नाही ते जायगर देतात जायगर. बस खाली खाली बस बाबा. काही नाही करत काही नाही करत. नाही खातो बघितलं काही नाही करत काही नाही करत. आधी ते घासत गुतून खो खो काही नाही करत. देविंदास काही नाही करत. खातं ते बरोबर. हा खाल्लं काही केलं का? अशा रे तू पडलात का खाली पॅन्ट कलर झाला. कपडे घेतले मला कधी परवा. किती करत का? 3,000 4,000 4,000 समोर 3,000 होते, पण स्विमिंगचं कॉस्ट्युम घेतलं 1000चं. हे पळे मग 150 रुपयाला 180 म्हणला 150 दिलं. आता काय उन्हाळा संपल्यावर आता कॉस्ट्युम काय पुढच्या वर्षी राहीन का पण चिडलेली मी आज. बोला बॅट बॉल ना तुला. मित्रांनो बॅट बॉल खेळायला चाललेले. अरे अरे कुठे गेलता? मम्मी शोधत होती तुला तुझी. मम्मी डायरेक्ट बॅट घेऊन माग लागली होती तुझ्या. टाका वाटकन चला. 6 LBW आउट. ओके धन्यवाद बाय बाय. तर मित्रांनो आता तिकीट काढायला चाललोय. 7 वाजले आणि आम्ही चालू आहे आता तिकीट काढण्यासाठी, रेल्वे तिकीट काढण्यासाठी. कारण की आम्हाला एक 28 तारखेला
ट्रिप आहे आमची. ट्रिप आहे ते नंतर कळत तुम्हाला पुढे जाणार. कुठं जाणार आहे नंतर कळलं, पण जाणार एवढं कळलंय तुम्हाला ना. एवढं फिक्स आहे. त्यामुळे ट्रिपचा ब्लॉग बघण्यासाठी आता सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बालाजीला जायचं होतं पण ते कॅन्सल झालं. आता सेकंड प्लेस लवकरच रिव्हील होईल. हा, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या. एकदम वारं सुटलं, आता एकदम रेल्वे स्टेशनला जाऊ पहिले. फोन आला पण आलो तिकीट काढायचं इथं. इथं भली मोठी गर्दी, त्यासाठी इथंच काढू राहिलं तिकीट. कोणतरी पाहुण्याने बोलवले तुम्हाला, कोणाला? पप्पांना असताना. कुणी? नाही ती म्हणे जायचं कॅन्सल, आपण 1 तारखे. खरंच बोलली 1 तारखेच्या नंतर जाऊ बोलली. आई शपथ सांगतो मी, ब्लॉग काय फुकट नाही राहिलो, खरंच सांगू तुला, तसंच बोलली ती. कुठे अरे ते विकेटच नाही आलं. कुठे बाबो मध्ये मध्ये करत होता किडा लाईटीच्या इथं आणि डायरेक्ट विकेट क्लीन बॉल. मित्रांनो तुम्ही IPL मध्ये कोणत्या टीमला सपोर्ट करता कमेंट मध्ये सांगा. मी आणि हा तर CSK सपोर्ट करतो. जेवताना त्याच्यापाशी गेला तर मी गॅरंटी देऊ शकत नाही, तो चावू शकतो. नाही जेवतानाच नाही, इतर वेळेस ठीक आहे, तू ओळखीच आहे त्यामुळे काय करणार नाही तुला जेव. पण जेव्हा जा असं ना तेव्हा तुझं त्याच्याजवळ गेला तर मी गॅरंटी नाही देऊ शकत. ते मला सुद्धा चावतं आणि मम्मीला सुद्धा चावतं. त्या दिवशी मम्मीला सुद्धा चावलं, त्याने पिंजऱ्यात हात घातला मम्मीने, त्यावेळेस चावलं मम्मीला. जाणार होतो तर काय झालंय, यांची आई नाही येणार आहे. मी माझी मम्मी पप्पा आणि जाणार होतो. पण माझ्या मम्मी पप्पाला काय झालंय काय माहिती, त्यांना यायचंच नाही. ते नाटक करू राहिले. नाटक करू राहिले. दोघांना फोन केला आणि दोघांचे वेगवेगळे कारण येऊ राहिले आणि व्यस्त आहेत पण दोघांचे. दोघं एकमेकांना बोलू राहिले कसं नाही. पण आम्ही 28 तारखेचं तिकीट काढलेलं आहे. आता त्यांना यावंच लागणार आहे काही झालं तरी. आता 10 मिनिटापूर्वी आम्ही रेल्वे स्टेशनला गेलतो, तेव्हा याचे पप्पा बरोबर होते, म्हणजे काका बरोबर होते आमचे. आम्ही त्यांना म्हणलं की तिकीट काढतो, ते म्हणले हा तुम्ही घरी जाऊन तिकीट काढा. मग आम्ही कटिंगला गेलो, कटिंग करून आलो याने, कटिंग काढली. कटिंग करताना फोन आला की असं चालेल तेवढं तर आम्ही तिकीट काढलं होतं. मग तेव्हाच ते म्हणले की घरी जाऊन काढा तिकीट, तर आम्ही काढलं तिकीट. मग ती त्यांची चुकी, त्यांनी उशीर सांगितलं. पण आता आम्हाला 28 तारखेला जाणं म्हणजे जाणं आहे. 29 तारखेला ब्लॉग येईल. हा, आम्ही कुठे जाणार तिथं आहे फिरायला जाणार आहे सिद्धलचा. तर मित्रांनो मम्मी पप्पा गेलेत बाहेर आत्ता, आणि आज आमची इथेच राहणार आहे, म्हणजे आज मुक्कामी राहणार आहे समर्थ. आज भाई काहीतरी प्रँक वांक समर्थ नाही, मला वगैरे पाहिजे होतं, पण 2-3 जण असते ना, आकाश वगैरे प्रँक केला असतं. मी त्याला हाय पाहिजे रे होईल. चाप चो काढू. व्यवस्थित दर याला दर छू खंडू चालला. ए राव त्याचं लक्ष असतं सगळीकडं. तर मित्रांनो आता मम्मीने आंबे आणले जाते. तिकीट काढायचं येतोय त्याला तिकीट काढायचं आम्हाला तिकीट काय जांभळे आणले मित्रांनो. लो बाई जांभळले हे कशात तरी दे ना. लगेच खायला येतो काय लगेच उठून बसलं शिफ्टे आलो याव. तुला नाही जाणार रे, जा. तुला नाही जाणार जा. बसलो आता. केलास का बंद फॅन? तिकीट बुक काय केले फायनली. हा फायनली तिकीट बुक झाले दादा. 1834 रुपये 4 जणांची मिळून. स्लीपर तिकीट आहे स्लीपर. एकाचं 407. तर मित्रांनो जेवण वगैरे करू. मम्मीने आता आंब्याचा रस केलाय, गरम भात केला होते. जेवण वगैरे करू. का बरं नाही केलं तू भाजी? मला तोंड आलंय मित्रांनो. नाही तोंड आलं याला अडचणपणे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
हा पण आहे जेवण करतोय. जेवण चालू 12:30 वाजता झाले हा, रात्री. 11:30 वाजले जेवणच चाललं. 11:30 वाजले. तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.